टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निगडीमध्ये धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केलेला आहे। काही दिवसापूर्वी निगडीमध्ये रात्री 9 सव्वा 9च्या दरम्यान जो आहे तो हा दरोडा टाकण्यात आला होता। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत गुन्हे शाखेचे डीसीपी सर आहेत। सर, काय सांगाल? धाडसी दरोडा होता, भर चौकामध्ये, भर रस्त्यावर ज्यावेळेस वर्दळ होती त्यावेळेस हा दरोडा टाकण्यात आला। अखेर टोळी जेरबंद झालेली। ही 19 जुलैची घटना आहे। त्याच्यामध्ये निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यामध्ये ही दरोड्याची घटना घडली होती। त्यामध्ये एकूण 6 आरोपी होते। 6 आरोपींपैकी आता 3 आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न होऊन त्यातले 2 आपण अटक केलेले आहेत। बाकी 3 आरोपींचा आपण अजून शोध घेत आहोत। तर यामध्ये घटनास्थळावरून आम्हाला एक संशयित वाहन निष्पन्न झालं होतं आणि त्या वाहनाचा पाठलाग जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी पथकाने 1200 किलोमीटर हा पाठलाग केला जयपूरपर्यंत आणि त्या ठिकाणी मग या वाहनाचे मूळ मालक आणि आरोपी निष्पन्न झाले आणि त्याच्यामध्ये मग पहिला आरोपी जो आहे तो 24 जुलैला आम्ही जयपूरमधनं ताब्यात घेतला। सर, हे असं आपण तर पाहिलं तर चोरट्यांकडून वेगळा प्रयोग या ठिकाणी करण्यात आला की वॉकी टॉकीवर संपर्क जे आहे ते साधत होते। इतर वेळी पाहिलं तर कॉल असतील, व्हॉट्सअप कॉल असेल, त्यावर संपर्क जो आहे तो त्यांचा एकमेकांचा वॉकी टॉकीचा यात कसा वापर झाला? याच्यामध्ये त्यांनी एकमेकांमध्ये संपर्क करता वॉकी टॉकी वापरल्याचं त्यांनी PCR मध्ये सांगितलेलं आहे। तसे 4 वॉकी टॉकी सुद्धा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले। कसा त्याचा वापर जो आहे तो कसा प्रकारे होत होता किंवा कसा त्यांच्याकडे त्या वॉकी टॉकी कशा आल्या? नाही, आता याच्या संदर्भात त्यांनी त्या खरेदी केलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे। त्या संदर्भात आपण अजून तपास करत आहोत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।